नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील जाधव क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो। संधी घटकातलं आजचं हे लेक्चर आपलं तिसरं लेक्चर असणार आहे। भाग 3 हा आपल्याला आज बघायचा आहे। आतापर्यंत आपण मागचे जे 2 लेक्चर आपण बघितले त्यामध्ये संधीची ओळख करून घेतली होती, संधीच्या प्रकारांची ओळख करून घेतली होती। त्यानंतर आपण स्वरसंधी सुरू केली होती। स्वरसंधीमध्ये आपण स्वरसंधीचे प्रकार बघितले, आदेश काय असतो, आदेशानुसार त्याचे प्रकार किती पडतील आणि त्यानंतर मागच्या लेक्चरमध्ये आपण दीर्घादेश संधी शिकली होती। दीर्घादेश संधीमधले काही शब्द उदाहरणं बघितली होती आणि दीर्घादेश संधीला कशा पद्धतीने ओळखायचं हे आपण त्या ठिकाणी कव्हर केलं होतं। तर या आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला त्याच्या पुढचा भाग म्हणजेच गुणादेश संधीबद्दल आपल्याला माहिती घ्यायची। आपल्याला आज गुणादेश संधी म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्यानंतर त्या संधीचे शब्द कसे तयार होतील आणि त्या संधीबद्दल ते संधीला कसं ओळखायचं। आता गुणादेश संधीमध्ये लक्षात घ्यायचं आहे, गुणादेश संधीमध्ये 2 शब्द आहेत या ठिकाणी, गुण अधिक आदेश। पहिले आपण शब्दशः अर्थ समजून घ्यायचा, त्यामध्ये प्रयत्न करू की गुणादेश म्हणजे नेमकं काय होणार। तर गुणादेश या शब्दामध्ये 2 शब्द आहेत पहा। एक शब्द असणार या ठिकाणी गुण, गुणादेशमध्ये 2 शब्द एकत्र येऊन ही संधी तयार झाली। एक शब्द असणार या ठिकाणी गुण आणि दुसरा शब्द आहे या ठिकाणी आदेश। पहिला शब्द इथं गुण आणि दुसरा शब्द असणार इथं आदेश। आता गुण म्हणजे काय आणि आदेश म्हणजे काय, या दोन वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत। गुण म्हणजे काय हे समजलं पाहिजे आणि आदेश म्हणजे काय हे समजलं पाहिजे। आदेशची व्याख्या आपण ऑलरेडी बघितलेली आहे, मागच्या लेक्चरमध्येच आपण आदेशची व्याख्या बघितली होती। आदेशची व्याख्या आपण सांगितली होती की एका वर्णाची जागा जेव्हा दुसरा वर्ण घेतो त्याला आदेश असं म्हटलं जात असतं। म्हणजे एका वर्णाची जागा दुसऱ्या वर्णाने घेतली तर आदेश होईल। मग आता गुण म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे। आता गुण समजून घ्यायसाठी आपल्याला या ठिकाणी म्हणजे या गुणादेश संधीमधले जे नियम असणार आहे ते 3 नियम आहे आणि त्या 3 नियमानुसार काय तयार होत असते, गुणादेश संधी तयार होत असते आणि त्यानुसारच आपल्याला काय करायचं आहे, अगोदर गुण म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे। आता इथं नियम, ते 3 नियम कोणते असतात ते पहिले अगोदर बघा। पहिला नियम असतो या ठिकाणी अ किंवा आच्या समोर, अ किंवा आच्या समोर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की इथं ई किंवा ई आल्यास, ई किंवा ई आल्यास तो ऱ्हस्व असू द्या किंवा दीर्घ असू द्या कोणताही चालतो, दोन्ही चालणार। अ किंवा आच्या समोर ई किंवा ई आल्यास त्या दोघांबद्दल एकच ए तयार होत असतो। म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं इथं ए तयार होतो, हा या गुणादेश संधीचा पहिला नियम आहे, लक्षात घ्यायचा आहे। आता दुसरा नियम काय असतो ते लक्षात घ्या। दुसरा नियम असणार या ठिकाणी अ किंवा आच्या समोर, अ किंवा आच्या समोर जेव्हा उ किंवा उ येतो, उ किंवा उ येईल म्हणजे तो स्वर ऱ्हस्व किंवा दीर्घ जर केला, म्हणजे उ हा ऱ्हस्व किंवा दीर्घ जर वापरला गेला तर याबद्दल, या दोघांबद्दल एकच स्वर ओ तयार होतो, या दोघांबद्दल एकच स्वर तयार होईल तर ओ। आणि तिसरा नियम असतो या ठिकाणी, तिसरा नियम असतो या ठिकाणी की अ किंवा आच्या समोर, अ किंवा आच्या समोर या ठिकाणी रूचा वापर जर झाला, रू या स्वराचा जर वापर केला तर त्याऐवजी या ठिकाणी अर होतो, अर होतो। आणि हे जे 3 नियम मी तुम्हाला सांगितलं की यालाच म्हटलं जात असतं गुण। आणि गुण म्हणजे काय आणि आदेश म्हणजे काय, या दोन्ही व्याख्या एकत्र येतील आणि त्यापासून जी व्याख्या तयार होती ती गुणादेश संधीची व्याख्या तयार होत असते। म्हणजे आता इथं लक्षात घ्या, पहिले आदेशची व्याख्या मी तुम्हाला अगोदर सांगितली की एका वर्णाची जागा जेव्हा दुसरा वर्ण घेतो तेव्हा त्याला म्हटलं जात असतं आदेश होणे। आणि गुण म्हणजे काय ते लक्षात घ्यायचं आहे, अ किंवा आच्या समोर, अ किंवा आच्या समोर ई किंवा ई आल्यास ए होतो, अ किंवा आच्या समोर उ किंवा उ आल्यास ओ होतो आणि अ किंवा आच्या समोर रू आल्यास त्याबद्दल अर होतो आणि यालाच म्हटलं जात असतं गुण होणे, यालाच म्हणतात गुण। हे गुणाचे नियम असतील यालाच गुण म्हणतात। म्हणजे आता गुणाची व्याख्या जर तयार करायची झाली तर प्रॉपर तर व्याख्या अशी होणार या ठिकाणी लक्षात घ्या। अ किंवा आच्या समोर ई उ रू ऱ्हस्व किंवा दीर्घ आल्यास, ऱ्हस्व किंवा दीर्घ आल्यास, कारण इथं ऱ्हस्वपणे आणि दीर्घपणे अ किंवा आच्या समोर ई उ रू ऱ्हस्व किंवा दीर्घ आल्यास त्याबद्दल अनुक्रमे ए ओ आणि अर होणे म्हणजेच गुण होणे होय आणि यालाच म्हटलं जात असतं गुण। आणि आता आदेशही हाच हे लक्षात घ्यायचं, यामध्ये आदेशचाही समावेश होतो। कशा पद्धतीने लक्षात घ्या, अच्या समोर जर ई आला तर त्याच्याबद्दल ए होणार, म्हणजे या दोघांची जागा कोण घेणार, या ठिकाणी नवीन वर्ण घेरवला, नवीन वर्ण येईल या ठिकाणी त्याची जागा घेण्यासाठी ए, म्हणजे इथं आदेशही झाला की एका वर्णाची जागा काय करणार आहे तर दुसरा वर्ण घेईल, म्हणजे हा आदेशही यामध्ये आहे। मग अशा पद्धतीनं आता गुणादेशची व्याख्या समजून घ्यायची, लक्षात घ्यायचं। गुणादेशची व्याख्या काय होती या ठिकाणी की आता संधीची व्याख्या आपण पाहिली होती। संधीच्या व्याख्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की पहिल्या पदातील शेवटचा वर्ण, पहिल्या पदातील शेवटचा वर्ण
दुसऱ्या पदातील पहिला वर्ण दोन्ही एकत्र येऊन त्याबद्दल एक नवीनच वर्ण तयार होतो, त्याला संधी असं म्हटलं होतं आपण. मग इथं प्रॉपर आता गुणादेशची व्याख्या जर पाहायची तर व्याख्या काय होईल ते लक्षात घ्या. आता या ठिकाणी परत एक गोष्ट लक्षात घ्यायची, अच्या समोर ई आलेला आहे, आच्या समोर या ठिकाणी उ आलेला आहे, आच्या समोर इथं रू आलेला आहे. ह्या विजातीय स्वरांच्या जोड्या आहे, म्हणजे या अ किंवा आच्या समोर विजातीय स्वर येऊ राहिले. हे ई उ आणि रू जे असणारे हे विजातीय स्वर असणारे. मग व्याख्या कशी तयार होती ते लक्षात घ्या. ह्या ज्या जोड्या होत्या ह्या पूर्णच्या पूर्ण जोडी ज्या असणार या दोन्ही जोड्या ह्या विजातीय स्वरांच्या जोड्या आहेत. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या हे विजातीय स्वर आहेत. मग आता व्याख्या तयार करताना प्रॉपर व्याख्या तयार करायची, तर व्याख्या कशी तयार होईल पहा. पहिल्या शब्दातील किंवा पहिल्या पदातील, पहिले पद, पहिल्या पदातील शेवटचा वर्ण, पहिल्या पदातील या ठिकाणी असला पाहिजे शेवटचा वर्ण अ किंवा आ असून, पहिल्या पदातील शेवटचा वर्ण अ किंवा आ असून दुसऱ्या पदातील, दुसऱ्या पदातील, दुसरे पद, दुसऱ्या पदामधील प्रथम वर्ण, दुसऱ्या पदामधील पहिला वर्ण हा ई उ रू ऱ्हस्व किंवा दीर्घ आल्यास, ऱ्हस्व किंवा दीर्घ आल्यास. आता इथं लक्षात घ्या ऱ्हस्व पण आहे आणि दीर्घ आहे, म्हणून आपली व्याख्येमध्ये आपण म्हटलं ऱ्हस्व किंवा दीर्घ आल्यास त्याऐवजी अनुक्रमे, याऐवजी अनुक्रमे ए ओ आणि अर तयार होतो, यालाच गुणादेश संधी असं म्हटलं जात असतं. म्हणजे या वाक्यात इथं प्रॉपर व्याख्या कशी तयार होईल ते आपण समजून घेऊ या ठिकाणी. आता व्याख्या पहा परत एकदा. पहिल्या पदातला शेवटचा वर्ण अ किंवा आ असून, पहिल्या पदातला शेवटचा वर्ण अ किंवा आ असून दुसऱ्या पदातील पहिला वर्ण, दुसऱ्या पदातील पहिला वर्ण ई उ रू हे विजातीय स्वर आल्यास, हे ई उ रू हे विजातीय स्वर आल्यास त्याऐवजी अनुक्रमे ए ओ आणि अर तयार होतो, यालाच गुणादेश संधी असं म्हटलं जात असतं. आणि यालाच म्हटलं जात असतं या ठिकाणी गुणादेश संधी. आणि गुणादेश संधीमध्ये ही विजातीय स्वरांच्या जोड्यांचा वापर होत असतो. आपण अगोदरची दीर्घादेश संधी बघितली, त्याच्यामध्ये सजातीय स्वरांच्या जोड्या होत्या. या गुणादेश संधीमध्ये काय असणार या ठिकाणी, तर विजातीय संधींच्या जोड्या एकत्र येऊन संधी तयार होत असते. तर अशा पद्धतीनं आपण गुण म्हणजे काय, आदेश म्हणजे काय आणि गुणादेशची व्याख्या काय असणार आहे ही तर समजून घेतलं. आता यापासून शब्द कसे तयार करता येतील त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं, पण त्या अगोदर लक्षात घ्यायचं आणखी या ठिकाणी. आता इथं ए जर तयार होत असेल, ए जर तयार होत असेल तर एला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो लक्षात घ्या. ए म्हणजेच या ठिकाणी असायला पाहिजे एक मात्रा. एचा अर्थ काय होतो या ठिकाणी एक मात्रा. ओचा अर्थ होत असतो या ठिकाणी ओ म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे एक काना एक मात्रा. आणि अर जर घेतला तर अर जर असणार म्हणजेच या ठिकाणी येणार रफार. म्हणजे आता गुणादेश संधी कशी ओळखावी हे जर असा जर प्रश्न जर सॉल्व्ह करायचा असला, गुणादेश संधी कशी ओळखावी, तर एक लक्षात घ्यायचं आहे की संधी झालेल्या अक्षरामध्ये, संधी झालेल्या अक्षरामध्ये एक मात्रा, एक काना एक मात्रा किंवा रफार आला पाहिजे. आणि ज्या शब्दामध्ये संधी झालेल्या शब्दात एक मात्रा, एक काना एक मात्रा आणि रफार जर असला तर तो शब्द असला पाहिजे आता गुणादेश संधीचा. तर अशा पद्धतीने आपण 3 पॉईंट इथं समजून घेतले. गुण म्हणजे काय, आदेश म्हणजे काय, हा एक पहिला मुद्दा. दुसरं गुणादेशची व्याख्या काय असते काय त्या पद्धतीने ते समजून घेतलं. आणि तिसरा पॉईंट असला आपण या ठिकाणी हा पाहिला की गुणादेश संधीला कसे ओळखावे, म्हणजे गुणादेश संधी कशी ओळखावी. तर संधी झालेल्या अक्षरामध्ये जेव्हा एक मात्रा, एक काना एक मात्रा आणि एक रफार येतो त्यावेळेस समजून जायचं की तो शब्द जो असला पाहिजे तो गुणादेश संधीचाच असला पाहिजे. तर या पद्धतीने हे 3 नियम आणि त्याची व्याख्या आपण इथं समजून घेतली. आता उदाहरणं बघा काही. आता पहिल्या नियमानुसार इथं उदाहरणं समजून घ्यायचे. आता पहिल्या नियमानुसार पहा इथं किंवा आच्या समोर ई किंवा ई आल्यास त्याबद्दल काय होत असतो, एचा आदेश होतो, म्हणजे इथं ए येत असतो. मग आता या नियमानुसार हे जे शब्द असणारे या शब्दापासून शब्द कसा तयार होईल, म्हणजे पहिले शब्द बनवणं शिकायचे, नंतर संधी ओळखणं शिकायचे. आता या ठिकाणी लक्षात घ्या की पहिल्या पदातला शेवटचा वर्ण कोणता असणार या ठिकाणी र. पहिल्या पदातला शेवटचा वर्ण इथं र आहे आणि दुसऱ्या पदातला पहिला अक्षर या ठिकाणी इथं ई. याचा मी विग्रह करून घेतो आपल्या याच्यानुसार. इथं ईश्व आणि नंतर या ठिकाणी असला पाहिजे आता र अधिक अ. मला या शेवटचं जे अक्षर होतं याचाच काय करायचं या ठिकाणी विग्रह करून घेतला, कारण आपल्याला या पदातला शेवटचा वर्ण पाहिजे होता. नंतर दुसऱ्या पदातला पहिला वर्ण कोणता असणार या ठिकाणी ई. नंतर हा इथं विग्रह करायची गरज नाही म्हणून मी या ठिकाणी याला विग्रह करत नाही, असं लक्षात ठेवा. मग आता आपल्याला कशाची आवश्यकता होती लक्षात घ्यायचं.
आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी या दोन वर्णांचीच काय इथं आवश्यकता आहे. पहिल्या पदातला शेवटचा वर्ण काय भेटला या ठिकाणी अ असणार, दुसऱ्या पदातला पहिला वर्ण कोणता असणार या ठिकाणी ई भेटला. आता अ च्या समोर ई आला, अ च्या समोर जर ई येत असेल तर मग आता नियमानुसार पहा, अ च्या समोर जर ई जर येत असेल इथं बघायचंय, अ च्या समोर ई जर आला तर या दोघांबद्दल काय तयार होत असतो, एकच ए तयार होतो. मग या नियमानुसार आता लक्षात घ्यायचंय की अ च्या समोर जर ई जर येत असेल तर गुणादेश संधीच्या नियमानुसार या दोघांच्या ऐवजी एकच वर्ण येतो आणि तो असला पाहिजे या ठिकाणी आता ए. हा ए इथं तयार झाला. आता ए कोणासोबत मिळणार तर हे पाठीमागचा जो वर्ण होता, पाठीमागचं हे जे व्यंजन असणार त्यासोबत हा स्वर काय जाईल या ठिकाणी मिळून जाईल. म्हणजेच या ठिकाणी म्हणलं पाहिजे र अधिक ए आणि र अधिक ए हे जे असणार आहे हे जर मिळवले या ठिकाणी तर आता तयार झाला पाहिजे. आता इथं लक्षात घ्या, ए म्हणजेच काय लिहिलं आपण इथं, ए म्हणजेच असतो एक मात्रा, म्हणजेच आता या ठिकाणी इथं तयार व्हायला पाहिजेत रे, इथं तयार होईल रे. मग आता हे सगळे शब्द काय करतो मी या ठिकाणी जोडून देतो. म्हणजे या ठिकाणी जर घेतलं तर इथं ईश्वर, ईश्वरेच्छा, तर हा शब्द इथं तयार झाला अशा पद्धतीनं ईश्वरेच्छा हा इथं शब्द तयार होतो. मग आता या ठिकाणी ईश्वर आणि इच्छा या शब्दापासून ईश्वरेच्छा हा शब्द कसा तयार होतो हे आपण इथं बघितलं, नियम कसा अप्लाय होतो हेही बघितलं. मग आता जर याच ठिकाणी हा जो शब्द इथं तयार झाला ईश्वरेच्छा हा शब्द आहे, ईश्वरेच्छा. आता जर विचारलं गेलं की या ईश्वरेच्छा हा शब्द कोणत्या संधीचा आहे हे जर विचारलं गेलं तर आपण मी अगोदर सांगितलं तुम्हाला या ठिकाणी की कशी ओळखायची संधी, तर संधी झालेला अक्षरामध्ये. आता संधी झालेला अक्षर कोणता, इथं रे हे जे होतं इथं संधी झालेला अक्षर आहे. संधी झालेल्या अक्षरामध्ये एक मात्रा जर येत असेल या ठिकाणी बघा इथं एक मात्रा आलेला आहे. संधी झालेल्या अक्षरामध्ये जर एक मात्रा जर असेल तर मग ती संधी असते या ठिकाणी आता गुणादेश संधी. म्हणजेच याच्यावरनं तुम्हाला ओळखता येतं की या ठिकाणी आलेला रे, हा जो रे आलेला आहे हा संधी असणार. तर याच्यावरून समजतं की ही संधी असली पाहिजे आता या ठिकाणी गुणादेश संधी, इथं संधी असायला पाहिजेत गुणादेश संधी, गुणादेश संधी. तर अशा पद्धतीनं इथं दोन्ही क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून घेतले की शब्द कसा तयार होईल ते समजून घेतलं आणि शब्द हा शब्द गुणादेश संधीचा कसा केव्हा ओळखायचा हे आपण बघितलं की तयार झालेला शब्द असतो तो जर त्याची जर संधी ओळखायची असली तर मग कशी ओळखावं लागणार. तर संधी झालेल्या अक्षरामध्ये जेव्हा एक मात्रा, एक कानायक मात्रा आणि एक रफार जर असला तर मग समजून जायचं की ही संधी कोणती असली पाहिजे, आता गुणादेश संधीच असली पाहिजे. दुसरं एक्झाम्पल बघा, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये या आता इथं दुसरा एक्झाम्पल असणार आहे गण अधिक ईश, गण अधिक ईश. मग यामध्ये परत पाहायचं आहे, दोन शब्द दिले गण ईश. पहिल्या पदातला शेवटचा वर्ण आपल्याला इथं सापडणार न मध्ये, दुसऱ्या पदातला पहिला वर्ण आपल्याला इथं ई मध्ये सापडणार. मग याचा विग्रह करून घेतो. विग्रह करताना ग अधिक न अधिक असला पाहिजे या ठिकाणी अ, इथून निघणार शेवटचा वर्ण अ. नंतर आता दुसरा जो शब्द होता दुसऱ्या पदातला पहिला वर्ण इथं ई आहे आणि नंतर शचा विग्रह करायची गरज नाही त्यामुळे त्याला मी जसं तसंच इथं ठेवतो. मग आता आपल्याला पहिल्या पदातला शेवटचा वर्ण भेटला आणि दुसऱ्या पदातला पहिला वर्ण भेटला. पहिल्या पदातला शेवटचा वर्ण असणार या ठिकाणी अ आणि दुसऱ्या पदातला पहिला वर्ण असणार या ठिकाणी ई. आता अ च्या समोर या ठिकाणी ई जर वापरला गेला, अ च्या समोर जर ई जर आला तर मग या दोघांऐवजी आता गुणादेश संधीच्या नियमानुसार अ च्या समोर ई जर आला तर त्या दोघांबद्दल एकच काय तयार होत असतो, नवीन वर्ण ए तयार होतो. आणि आता हा जो ए असणार आहे हा पाठीमागच्या न सोबत काय जाईल या ठिकाणी मिळून जाईल आणि पाठीमागच्या न सोबत मिळाल्यानंतर मग आता पाठीसोबतच्या न सोबत मिळाल्यानंतर आता याच्यापासून तयार व्हायला पाहिजे शब्द अक्षर या ठिकाणी गणेश, ने हा एक अक्षर तयार होतं. मग आता ह्या शब्दाला अशा पद्धतीने जोडून द्या, ग इथं अशा पद्धतीने जोडून द्यायचं आहे ग अधिक ने अधिक इथं असला पाहिजे आता श, म्हणजे शब्द कोणता तयार होईल इथं गणेश. आणि याच्यामध्ये आता हा गणेश शब्द कोणत्या संधीचा आहे असं जर तुम्हाला ओळखायचं असलं डायरेक्टच तर इथं बघायचं आहे की संधी झालेला वर्ण कोणता आहे, संधी झालेला अक्षर कोणता, इथं ने हे संधी झालेला अक्षर असणार आहे आणि यामध्ये एक मात्रा दिसतो. एक मात्रा जर याच्यामध्ये असला तर ही संधी कोणती आहे ओळखायची, ही संधी कोणती असायला पाहिजे तर ही आता गुणादेश संधी असायला पाहिजे. पुढचा शब्द पहा परत, पुढचा शब्द असणार या ठिकाणी इथं महा अधिक ईश. आता महा अधिक ईश मध्ये या पहिला पद आणि हे दुसरं पद आहे, याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. आता
पहिल्या पदातला शेवटचा वर्ण आपल्याला इथं भेटणार, दुसऱ्या पदातला पहिला वर्ण इथं भेटणार. मग आता मी विग्रह करून घेतो परत. म अधिक ह अधिक आ अधिक ई अधिक श, ई अधिक श. मग आता या पद्धतीने इथं लक्षात घ्यायचं आहे की यामध्ये याचा विग्रह केल्यानंतर आपल्याला काय भेटला ते लक्षात घ्या. पहिल्या पदातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदातला पहिला वर्ण आपल्याला भेटला. पहिल्या पदातला शेवटचा वर्ण असणार इथं आ आणि दुसऱ्या पदातला पहिला वर्ण असणार या ठिकाणी ई. आणि आच्या समोर जर ई येत असेल, आच्या समोर जर ई जर येत असेल तर मग या दोघांऐवजी एकच वर्ण कोणता तयार होतो इथं ए. आणि ए हा एकच वर्ण जो तयार झाला हा पाठीमागच्या ह मध्ये काय होतो या ठिकाणी मिळून जातो. मग अशा पद्धतीनं इथं नवीन जे अक्षर तयार होईल ते अक्षर तयार झालं पाहिजे या ठिकाणी. आता परत इथं हे, तर या पद्धतीने आता शब्द कोणता तयार होतो ते पहा. म अधिक हे अधिक श. तर इथं संधी झालेला शब्द परत कोणता असणार आहे ते पहा. संधी झालेलं म्हणजे इथं संधी झालेला अक्षर कोणता आहे ते पहा. संधी झालेला अक्षर असणार या ठिकाणी हे. आणि हे अक्षरामध्ये काय आलेलं आहे, एक मात्रा आलेला आहे. आणि एक मात्रा जर असेल तर मग आता ही संधी कोणती असते, तर ही गुणादेश संधी असते. तर अशा पद्धतीने याचं उदाहरण आपण समजून घेतलं. पुढचं एक्झाम्पल पहा. पुढचं एक्झाम्पल आता दुसरा नियमानुसार जायचं. पहिल्या नियमाचे शब्द आपण बघितले. आता दुसरा नियम काय होता, गुणादेश संधीचा दुसरा नियम होता अ किंवा आच्या समोर उ किंवा उ आल्यास त्या दोघांबद्दल काय होत असतो, एकच ओ तयार होतो. हा गुणादेश संधीचा दुसरा नियम. आणि दुसऱ्या नियमानुसार आता शब्द इथं बघायचे. इथं शब्द आहे पहा, चंद्र अधिक उदय. पहिल्या पदातला शेवटचा वर्ण जो आपल्याला इथं भेटणार, दुसऱ्या पदातला पहिला वर्ण आपल्याला या ठिकाणी भेटणार. म्हणून मी विग्रह करून घेतो या ठिकाणी. चंद अधिक द्र अधिक उ अधिक असला पाहिजे या ठिकाणी दय. मग याच्यानुसार जर विग्रह करून घेतला तर मग आता पहिल्या पदातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदातला शेवटचा पहिला वर्ण आपल्याला इथं भेटणार. म्हणजे याचा विग्रह करून घेतो. म्हणजे या ठिकाणी असला पाहिजे द अधिक र अधिक अ अधिक हा समोरचा असलेला या ठिकाणी ओ. मग आता या ठिकाणी त्या नियमानुसार पहा. या ठिकाणी पहिल्या पदातला शेवटचा वर्ण भेटला आपल्याला या ठिकाणी अ, दुसऱ्या पदातला पहिला वर्ण असणार या ठिकाणी ओ. मग आता नियमानुसार पाहायचं आहे. गुणादेश संधीच्या नियमानुसार काय होतं असतं की अच्या समोर या ठिकाणी उ जर आला तर या दोघांबद्दल अनुक्रमे एकच वर्ण कोणता तयार होतो, तर ओ. ओ हा वर्ण इथं तयार होतो. आणि ओ जर तयार झाला असेल तर हा ओ पाठीमागच्या स्वरामध्ये काय जातो, मिसळून जातो. म्हणजेच या ठिकाणी पहा आता काय असायला पाहिजे, द अधिक र अधिक ओ. आणि द अधिक र अधिक ओ जर म्हटलं तर आता व्यंजन अधिक व्यंजन अधिक असणार या ठिकाणी स्वर, म्हणजेच एक जोडाक्षर तयार झाला पाहिजे. आणि इथं द अधिक र अधिक आ म्हणजेच इथं व्हायला पाहिजे द अधिक र अधिक ओ म्हणजेच इथं तयार व्हायला पाहिजे द्रो. तर म्हणजे आता याच्यानुसार जर घेतला तर शब्द तयार होईल आता या ठिकाणी चंद्रो दय. तर हा शब्द तयार झाला. आता संधी कशी ओळखावी, आता संधी कशी, चंद्रोदय हा शब्द कोणत्या संधीचा आहे कसा ओळखायचा आहे. आता संधियुक्त किंवा संधी झालेला अक्षर कोणता आहे, द्रो. तर यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, यामध्ये एक काना आणि एक मात्रा दिसतो. एक काना आणि एक मात्रा जर संधी झालेल्या अक्षरामध्ये दिसत असेल तर मग ती संधी असते या ठिकाणी गुणादेश संधी. आणि अशानुसार गुणादेश संधीचं हे एक्झाम्पल आपण बघितलं. पुढचं एक्झाम्पल पहा परत. आता या उदाहरणामध्ये पहा, जल अधिक उर्मी. पहिल्या पदातला शेवटचा वर्ण इथं भेटणार, दुसऱ्या पदातला पहिला वर्ण इथं भेटणार आहे. मग याचा विग्रह करून घ्या, म्हणजे आपल्याला शेवटचा वर्ण बाहेर काढायचा आहे. आता याचा जर विग्रह केला तर याचा विग्रहानुसार जर बघितलं तर आता इथं लक्षात घ्या, विग्रह करून घेतो. ज अधिक ल अधिक उ अधिक ऋमी याचा विग्रह करायची गरज नाही. म्हणजे पहिल्या पदातला शेवटचा वर्ण इथं भेटणार, दुसऱ्या पदातला पहिला वर्ण इथं भेटणार आहे. म्हणजे आता याचा विग्रह करा, म्हणजे इथं होईल ल अधिक अ अधिक उ. आता पहिल्या पदातला शेवटचा वर्ण भेटला, दुसऱ्या पदातला पहिला वर्णही भेटला. पहिल्या पदातला शेवटचा वर्ण असणारे अ, दुसऱ्या पदातला शेवटचा वर्ण असणारे या ठिकाणी उ. मग आता याच्यानुसार जर घेतला तर अ च्या समोर काय आलेला आहे या ठिकाणी पहा, अ च्या समोर इथं आलेला आहे उ. आणि गुणादेश संधीच्या नियमानुसार अ च्या पुढे यू जर आला तर मग या दोघांऐवजी एकच स्वर तयार होतो, तो असणार या ठिकाणी ओ. आणि हा ओ पाठीमागच्या या व्यंजनामध्ये मिळून जाणार आणि या दोघांबद्दल एक शब्द तयार होईल, अक्षर तयार होईल. ते अक्षर असलं पाहिजे या ठिकाणी इथं लो.
इथं अक्षर तयार होतं लो. मग आता इथं लक्षात घ्यायचं आहे की इथं शब्द कोणता बनला पाहिजे, तर ज अधिक लो अधिक घ, म्हणजे अशा पद्धतीनं जलोघ हा शब्द इथं तयार होतो. तर आता संधी कशी ओळखावी परत या ठिकाणी, तर संधी झालेला अक्षर कोणतं आहे, लो. तर संधी झालेल्या अक्षरामध्ये एक काना आणि एक मात्रा जर येत असेल तर मग ही संधी कोणती असते आता या ठिकाणी, तर हा शब्द जो असणाऱ्या गुणादेश संधीचा आहे हे ओळखता येतं. अशा पद्धतीनं आपण इथं 2 नियम इथं समजून घेतले. तिसरा नियम पाहू परत या ठिकाणी. आता गुणादेश संधीचा तिसऱ्या नियमानुसार काय की अ किंवा आच्या समोर रू आल्यास, अ किंवा आच्या समोर रू आल्यास त्या दोघांबद्दल काय होत असतो, अर हा आदेश होत असतो. मग आता या ठिकाणी पाहिजे महा अधिक ऋषी या शब्दावरती हा नियम कसा तयार होईल, हा शब्द कसा तयार होईल. तर या शब्दानुसार पाहिजे पहिल्या पदातला शेवटचा वर्ण आपल्याला इथं भेटणार, दुसऱ्या पदातला पहिला वर्ण इथं भेटणार आहे. मग आता याच्यानुसार चेक करायचं. मी विग्रह करून घेतो या ठिकाणी पहिलेच. आता इथं म अधिक हा अधिक रू अधिक शी. मग आता या वाक्यामध्ये इथं पहिल्या पदातला शेवटचा वर्ण आपल्याला या ठिकाणी भेटणार होता आणि दुसऱ्या पदातला पहिला वर्ण आपल्याला या ठिकाणी भेटला. याचा विग्रह करून घ्या. याचा विग्रह जर केला तर इथं असला पाहिजे ह अधिक आ, आणि या ठिकाणी रूचा काय होणार, या ठिकाणी रूच्या जागी रू ह अधिक आ आणि इथं असणारे समोर रू. मग आता इथं लक्षात घ्यायचं आहे की पहिल्या पदातला शेवटचा वर्ण भेटला आपल्याला या ठिकाणी, पहिल्या पदातला शेवटचा वर्ण असणार याच्यामध्ये आ, दुसऱ्या पदातला पहिला वर्ण असणार या ठिकाणी रू. मग अशा पद्धतीनं आच्या समोर या ठिकाणी कोणाला या ठिकाणी रू आलेला आहे. आच्या समोर रू जर येत असेल तर मग आता या गुणादेश संधीच्या नियमानुसार अ किंवा आच्या समोर रू जर आला तर त्या दोघांबद्दल एकच आदेश कोणता होत असतो, अर. म्हणजे आता इथं अर हा आदेश होईल, इथं अर हा आदेश झाला. मग आता याच्यामध्ये एक स्वर आलेला आहे आणि एक व्यंजन आलेलं आहे, आणि स्वर आणि व्यंजन जर आले असेल तर मग याच्यामध्ये आता काय होतं लक्षात घ्यायचं आहे, हा जो अ असणार आहे इथं लक्षात घ्यायचा, हा ह होता, पाठीमागं व्यंजन होतं इथं ह, नंतर हा र जो असणार आहे आता याचा पण विग्रह करणं गरजेचं आहे. आता याचाही विग्रह करा म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या इथं असला पाहिजे श अधिक ई, श अधिक ई. मग आता इथं लक्षात घ्या की या वाक्यात 2 शब्द 2 अक्षर आले होते. हा अ जो असणार आहे तो पाठीमागच्या वर्णासोबत म्हणजे पाठीमागच्या व्यंजनासोबत मिळून जातो, आणि हा जो र असणार आहे हा पुढच्या व्यंजनासोबत काय होतो या ठिकाणी मिळून जातो. मग अशा पद्धतीने लक्षात घ्या इथं तयार होतो इथं ह, आणि नंतर या ठिकाणी र अधिक श अधिक ई जर म्हटलं तर र अधिक श अधिक ई जर म्हटलं तर आता र चा उच्चार व्यंजनाच्या अगोदर जर येत असल्यास र हा पुढील अक्षरावर रफार देऊन लिहिला जात असतो. म्हणजेच या ठिकाणी तयार होईल आता शब्द इथं महर्षी, अशा पद्धतीने हर्षी, आणि वरचा म इथं घेतला तर मग आता शब्द तयार व्हायला पाहिजे महर्षी. आणि आता या याच्यात पहा संधी कुठं झालेली आहे, तर संधी इथं झालेली आहे. तर या अक्षरामध्ये या ठिकाणी काय दिसत असतं, रफार दिसतो. मग त्यावरून ओळखता येतं की ही संधी असली पाहिजे या ठिकाणी, इथं ही त्यावरून इथं ओळखता येतं की ही संधी कोणती असली पाहिजे, तर गुणादेश संधीच असली पाहिजे. आणखी एक्झाम्पल पहा परत एक. आता देव अधिक ऋषी हे एक एक्झाम्पल असणार आहे. यामध्ये पहिल्या पदातला शेवटचा वर्ण इथं सापडणार, दुसऱ्या पदातला पहिला वर्ण हा असणार आहे. विग्रह करून घ्यायचा आहे. इथं विग्रह होईल दे अधिक व अधिक अ, या शब्दाचा इथं पदाचा विग्रह करून घेतला, या अक्षराचा विग्रह केला. नंतर पुढं पाहायचं आहे इथं रू येणार आणि नंतर याचाही विग्रह करायची गरज आहे, म्हणून या ठिकाणी याचाही विग्रह करून ठेवतो. श अधिक काय असला पाहिजे, तर ई. अशा पद्धतीने इथं विग्रह करून ठेवला. मग आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की इथून पुढं आपल्याला याच्यावरती काम करायचं आहे. आता या याच्यामध्ये पाहायचं आहे पहिल्या पदातला शेवटचा वर्ण कोणता भेटला, अ. दुसऱ्या पदातला पहिला वर्ण कोणता भेटला, या ठिकाणी रू. आता अ च्या समोर जर रू जर आला तर गुणादेश संधीच्या नियमानुसार या दोघांच्या ऐवजी एकच आदेश होतो, अर. आणि अर हा आदेश जर होत असेल तर मग यामध्ये काय होतं लक्षात घ्यायचं की स्वर पण आला आणि व्यंजनही आलेला आहे. हा जो स्वर असणार आहे हा पाठीमागं येणाऱ्या या ह सोबत मिळून जातो, या पाठीमाग. आता हे दोन्ही जेव्हा एकत्र येतील तेव्हा हा जो अ असतो हा पाठीमागं येणाऱ्या व्यंजनासोबत मिळून जाणार, म्हणजे व अधिक अ. आणि हा जो र होता या ठिकाणी हा र पुढच्या व्यंजनासोबत मिळून जातो, म्हणजेच या ठिकाणी अशा पद्धतीने तयार होईल. मग आता व अधिक अ जर घेतला तर या ठिकाणी तयार होईल व हे अक्षर, आणि या ठिकाणी र अधिक श अधिक अ, र अधिक श अधिक ई जर असला
तर मग आता रचा नियम आपण वर्णमालेमध्ये शिकलो होतो की व्यंजनाच्या अगोदर जर र जर येत असेल तर तो समोर आलेल्या व्यंजनावर रफार देऊन लिहिला जात असतो. म्हणजेच या ठिकाणी आता याच्या जागी असला पाहिजेत महर्षी, या अशा पद्धतीने तयार होईल. मग आता वर्षी, आता इथं शब्द यायला पाहिजे, इथं दे वरचा जर जुळवला तर आता शब्द तयार होतो देवर्षी. आणि या अक्षरामध्ये जर रफार जर दिसत असेल तर मग आता ही संधी कोणती असते तर ही गुणादेश संधी असते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी गुणादेश संधीचे 3 नियम काय केले आपण इथं समजून घेतले. आता आणखी एक पॉईंट आपल्याला समजून घ्यायचा होता, तो मी इथं सांगितला उदाहरणामध्ये तुम्हाला, पण परत आपल्याला इथं थोडासा त्याचा आढावा घ्यायचा आहे. आता या उदाहरणामध्ये पहा, इथं यथोचित सप्तर्षी रामेश्वर, गुणादेश संधी कशी ओळखावी हे पाहायचं. आता या पद्धतीचा एक क्वेश्चन असतो की सरळ शब्द दिला जाईल तुम्हाला आणि त्या शब्दाची संधी ओळखा असं सांगितलं जात असतं. मग आता या यथोचित या शब्दामध्ये पाहायचं, यथोचित या शब्दामध्ये इथं लक्षात घ्या, इथं एक काना एक मात्रा दिसू राहिला पहा. म्हणजे या ठिकाणी जर मी याचा विग्रह केला तर काय असणार आहे, य अधिक थ अधिक ओ अधिक नंतर या ठिकाणी चित हा शब्द इथं जसा तसाच असणार. मग या ठिकाणी ओ निघला ना बाहेर, म्हणजे ओ आहे, म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की इथं एक काना आणि एक मात्रा आहे. एक काना एक मात्रा जर असेल म्हणजे आता सरळ डायरेक्ट तुम्ही संधी ओळखू शकता अशा पद्धतीनं. या अक्षरामध्ये पाहायचं, हे संधी झालेलं अक्षर आहे आणि यामध्ये जर काना मात्रा जर उपस्थित असेल, यामध्ये जर काना मात्रा जर उपस्थित असला तर मग ही संधी असायला पाहिजे आता इथं गुणादेश संधी. दुसरा शब्द पहा या ठिकाणी सप्तर्षी असायला आहे. सप्तर्षीमध्ये ह्या इथं लक्षात घ्यायचं आहे, शेवटच्या याच्यामध्ये लक्षात घ्या की रफार आलेला आहे. संधी कोणत्या अक्षरामध्ये होते या ठिकाणी, तर संधी या ठिकाणी या अक्षरामध्ये होतं आणि या अक्षरामध्ये इथं रफार आहे. आणि रफार जर आला असेल तर मग आता ही संधी कोणती असली पाहिजे तर गुणादेश संधी असायला पाहिजे. आणि तिसरा शब्द असतो या ठिकाणी रामेश्वर, हा शब्द पहा, यामध्ये राम अधिक ईश्वर असा शब्द होता. म्हणजे इथं संधी झालेला अक्षर कोणतं या ठिकाणी, संधी झालेला अक्षर या ठिकाणी मे, आणि या अक्षरामध्ये एक मात्रा आलेला आहे आणि एक मात्रा जर असेल वाक्यामध्ये तरीही संधी कोणती असते तर गुणादेश संधीच असते. म्हणजे जेवढे प्रश्न असतात, जेवढ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात त्या पद्धतीनुसार आपण आज काय केलं की गुणादेश संधीला समजून घेतलं. गुणादेश संधी म्हणजे काय त्याची व्याख्या समजून घेतली, गुण म्हणजे काय होतं, आदेश म्हणजे काय होतं आणि त्यानुसार त्याची व्याख्या कशी तयार होती ते बघितलं. 3 नियम असतात, त्या 3 नियमाला समजून घेऊन त्या 3 नियमाचे उदाहरणही आपण इथं बघितले आणि शेवटी ती संधी कशी ओळखल्या जाते हे पण आपण या ठिकाणी बघितलं. तर आज आपण कंप्लीट केली आहे आपली गुणादेश संधी. त्यानंतर उद्याच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचे यानंतर यनादेश संधी. तर चे लेक्चर जर तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.